नमस्कार बहिणींनो, अजूनही तुमच्या खात्यात 1,500 रुपये आले नाहीत का? मार्चचं जे वितरण आहे 1,500 रुपये ते खूप लेट झालेलं आहे आणि सगळीकडे चर्चा सुरू आहे की 3,000 एकत्र मिळणार आहेत का? म्हणजेच की 2 महिन्याचे पैसे वितरण लाडकी बहीण योजनेचे एकत्र मिळणार आहेत का? ओके. तर आज आहे 20 एप्रिल 2026. ज्या अपडेट आहेत आणि जी काही प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारली होती त्या सगळ्यांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. आता जी पहिली अपडेट आहे ती आहे मार्चचा हप्ता अजूनही मिळालेला नाही आहे. ओके. आता पैसे का आले नाहीत? सगळ्यात आधी महत्त्वाचा प्रश्न हाच आहे, मार्चचा हप्ता अजून का आलेला नाही आहे? तर बघा ताईंनो, मागच्या काही महिन्यांचा पॅटर्न जर आपण पाहिला तर जानेवारीचे पैसे फेब्रुवारीत आले होते, राईट. फेब्रुवारीचे पैसे मार्चमध्ये आले होते. म्हणजे सिस्टममध्ये थोडासा डिले चालू आहे 2 ते 3 महिन्यांपासून. त्यामुळे मार्चचा जो पैसा आहे, वितरण आहे, ते एप्रिलच्या शेवटच्या किंवा मेच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आता जास्त आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता जो पॉईंट नंबर 2 आहे, ओके, जे चर्चा सगळीकडे होत आहे, 3,000 एकत्रितरित्या येणार आहे का? आता सगळ्यात व्हायरल क्वेश्चन म्हणता येईल, कारण की महिलांना असं वाटतं की 2 महिन्याचे एकदम 3,000 रुपये येऊ शकतात. ओके. मार्च आणि एप्रिल मिळून 3,000 रुपये मिळणार आहेत का? तर बघा, अजूनपर्यंत तरी सरकारकडून याबद्दल कोणतीही ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे. ओके. ज्यावेळेस सरकारकडून अशी अपडेट येईल सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या चॅनलवरती अपलोड करेन. त्यामुळे माझं बडी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी कधीही 3,000 तर एकत्रितरित्या दिले गेले नाही आहेत. तो वेगळा प्रश्न आहे की ज्या महिलांचे 2 महिन्या आधीचे पैसे राहिले होते पूर्वीचे, त्यांना एकदम मिळाले आहेत, ते मिळाले असतील. पण असे डायरेक्ट 2 महिन्याचे एकत्र अजून तरी दिलेले नाही आहेत एकत्रितरित्या. त्यामुळे यावेळेस पण येण्याची गॅरंटी खूप कमी आहे. यावेळेस फक्त एकाच महिन्याचे येतील, मार्च महिन्याचे. ओके. आता म्हणून चान्सेस थोडे कमी आहेत, पण फ्युचरमध्ये सरप्राईज याचं येऊ पण शकतं. ओके. त्यामुळे अपडेट्स तुम्ही रोज बघत राहा. ओके. आता जो पॉईंट नंबर 3 आहे, तिसरी अपडेट जी आहे लाडकी बहीण योजनेविषयी. ओके. पेमेंट उशिरा का होते? ओके. हा पॅटर्न तर मी तुम्हाला सांगितला आहे. ओके. आता KYC याबद्दल जर सांगायचं झालं तर आता KYC खूप महत्त्वाची आहे यात. आता सगळ्यात सिरियस पॉईंट आहे हा. जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमचे जे वितरण आहे ते पैसे थांबू शकतात. तुमचा अकाउंटसुद्धा बंद होऊ शकतं लाडकी बहीण योजनेचं. आणि यासाठी शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026. म्हणजे तुमच्याकडं अजून थोडासाच वेळ आहे. जर KYC तुमची कंप्लीट नसेल तर कंप्लीट करून घ्या. ओके. आता जी 5वी अपडेट आहे, ओके, ती खूप महत्त्वाची आहे. लाखो अकाउंट्स सध्या बंद झाले आहेत. ही शॉकिंग बातमी म्हणता येईल, कारण की सुमारे 68 लाख महिलांचे अकाउंट्स लाडकी बहीण योजनेचे बंद करण्यात आले आहेत. कारण काय? याची 2च मुख्य कारणे आहेत. पहिलं म्हणजे KYC केली नाही त्यांनी, म्हणजेच की एकतर ते पुरुष मंडळी असणार किंवा त्यांनी KYC दुसऱ्या कारणास्तव केलीच नसणार. ओके. आणि चुकीची माहिती फिल केली. ओके. चुकीची माहिती भरली फॉर्ममध्ये. म्हणून ताईंनो, ही चूक तुम्ही अजिबात करू नका. KYC केली नसेल तर करून घ्या. ओके. आणि जी नंतरची अपडेट आहे ती आहे की करेक्शनची शेवटची संधी आता यावेळेस. म्हणजेच की KYCमध्ये जी काही चूक काही महिलांकडून झाली आहे, ओके, की चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला, त्यामुळे KYC ही झाली, फेल झाली. त्यामुळे त्यांच्यासाठी हा करेक्शन करण्याचा शेवटचा चान्स म्हणता येईल, संधी म्हणता येईल. जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चूक असेल तर सरकारने 30 एप्रिलपर्यंत करेक्शनसाठी वेळ दिलेला आहे तुम्हाला. ही शेवटचा चान्स आहे. यानंतर अकाउंट पुन्हा तुमचे सुरू करणे खूप कठीण होऊ शकते, त्यामुळे करून घ्या. ओके. तर या व्हिडिओमध्ये फायनल कन्क्लुजन एवढं सांगेल मी की 20 एप्रिलपर्यंत पैसे आलेले अजून तरी नाही आहेत. 3,000बद्दल अजून कन्फर्मेशन नाही आहे. आणि KYC खूप महत्त्वाची आहे. आणि 30 एप्रिल आधी सगळं तुम्ही कंप्लीट करून घ्या, नाहीतर तुमचा पुढचा हप्ता मिळणार नाही. ओके. आणि थोडंसं आहे ना, वेट करा, तुमचे पैसे नक्कीच येतील पुढच्या आठवड्यापर्यंत. ओके. आणि अशाच रोजच्या ताज्या अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ही माहिती इतर ताईंना नक्की शेअर करा. ओके. कारण की खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना खूप साऱ्या गोष्टी लाडकी बहीण योजनेविषयी माहीत नाही आहेत. त्यांना याचा नक्कीच फायदा येईल. ओके. थँक्यू.